जय हरी विठू माऊली. आज तुम्हाला पांडुरंग व संत कानोपात्रा एक कथा सांगणार आहे. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पंढरपुरापासून 7 कोसावर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य श्यामा नायकिनीची कानोपात्रा ही एक मुलगी होती. वडील अर्थात कोण होते ते माहीत नव्हतं, पण श्यामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा. लहानपणीच तिच्या पायात बांधले गेलेले चाळ गोड कौतुकाचे नव्हते, तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असे नृत्य शिकवण्यासाठी होते. रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं. आईचा आग्रह तसाच होता, पण भक्तीचा अंकुर तिच्या हृदयात फुटला होता. कानोपात्रा रूपवती होती, तितकीच बुद्धिमानही होती. ती मेनका अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथामधून मानलं गेलं. गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं. हळूहळू तिचं कला नैपुण्य आणि सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली. तिची आई अत्यंत धनवान गणिका होती. महालासारखा त्यांचा भव्य प्रसाद होता. अनेक दासी त्यांच्या सेवेत तत्पर होत्या. श्यामाने कानोपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कानोपात्रेनं आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा, राजदरबारी रुजू व्हावं असं श्यामाला वाटत होतं. तर कानोपात्रेला त्याची किळस वाटत होती. मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरुष कानोपात्रेला मिळावा असं श्यामाला वाटत होतं. पण कानोपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरुष असेल तर मी त्याच्याजवळ राहीन, विवाह करेन. ही अट अर्थात कठीण होती, कारण कानोपात्रा खूप सुंदर होती. मंगळवेढ्याचा एका धनाढ्य व्यक्ती सदाशिव मालगुजर याची नजर कानोपात्रेवर पडली. त्याने कानोपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली. श्यामाने काहीतरी सांगून कानोपात्रेला कसंबसं सदाशिव समोर आणलं. त्याची विषारी नजर तिच्यावर पडली. यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन नृत्य करायचं नाही असं तिनं मनात ठरवलं आणि त्याच्या तोंडावर सांगितलं देखील. भडकलेल्या सदाशिवने सूडसत्र सुरू केलं. ती त्याची मुलगी असल्याचं श्यामाने सांगून पाहिलं, परंतु तो ऐकायला तयार नव्हता. पण तो इतका वासनानाद झाला होता की हे खोटं असल्याचं त्यानं म्हटलं. श्यामा आणि कानोपात्रेचा छळ सुरू केला त्यानं. वैभव ओसरलं. त्याच्याविरुद्ध न्याय कोण देणार? अखेर श्यामाने त्याची माफी मागितली. त्याने 3 दिवसात कानोपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकूम दिला. या संकटाने कानोपात्रा डगमगली नाही, घाबरली नाही. ती देवासमोर हात जोडून देवाचं ध्यान करू लागली, जप करू लागली. रात्रभर ती जप करत होती. पहाटे तिला डोळा लागला आणि भजन टाळाचा गजर ऐकून कानोपात्रेला जाग आली. वारकऱ्यांची एक दिंडी आषाढी निमित्त भजन गात पंढरपुरात चालली होती. त्या क्षणी मनातला अस्पष्ट विचार त्याने पक्का केला की आपण काही झालं तरी या वारीत आपण जायचं. तिची म्हातारी दाशी हौसा वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती. हौसाच्या संगमतेने तिने फाटके तुटके कपडे घातले आणि ती पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाली. तिच्या मनात विठ्ठलाची ओढ लागली. मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेशात तिने मंगळवेढे सोडले. यापुढे रूपवती तरुण कानोपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं. त्यावेळी ती संपूर्णपणे विठ्ठलाच्या चरणाशी एकाग्र झाली. आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून तिने त्यांचं दास्यत्वच पत्करलं. कानोपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिच्या स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयात भिडला. वृद्ध हौसाबाईने कानोपात्रेसाठी आणि स्वतःसाठी एक झोपडी बांधली. कानोपात्रा दिवसातून 2दा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लक्क करत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी. लोकांना असे वाटत असे की ती देवाचं वेड घेतलेली गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कानोपात्रा दिवसेंदिवस विठ्ठल भक्तीत खोल बुडत गेली.
लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला मुळीच नव्हती. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्यांच्या चरणी एकाग्र होऊ लागले. एके दिवशी एका इसमनाने यवनी बादशाहजवळ कानोपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले. बादशाहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले. कानोपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कानोपात्रेला म्हणाले, बादशाहाने तुला बोलावले आहे, चल आमच्याबरोबर. जर तू आली नाहीस तर आम्हाला तुला जबरदस्तीने न्यावे लागेल. घाबरलेली कानोपात्रा बोलली, थांबा, मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते. कानोपात्रा थेट मंदिरात गेली आणि डोके टेकून विठ्ठलाचा धावा करू लागली. पांडुरंगा, माझे रक्षण कर. सर्वांच्या मतीला तू धावून येतोस, मग माझ्या मतीला का नाही येत तू? जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सर्वजणांच्या तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल. आता माझा अंत पाहू नकोस पांडुरंगा. असे म्हणत कानोपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली. पांडुरंगा, मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडल्या आहेत. आता तरी घेई कानोपात्रेस हृदयात. ही कानोपात्रेची विनवणी फळाला आली. कानोपात्रेची शुद्ध हरपली आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही. विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी घाई गडबडीने कानोपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिण दारी पुरले आणि काय चमत्कार, लगेच तिथे तरटीचे झाड उगवले. विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तेथे तरटीचे झाड आहे. कानोपात्रेला मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले. विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिराच्या परिसरात महाराष्ट्रातील फक्त एकाच संताची समाधी आहे, ती म्हणजे संत कानोपात्रा. कानोपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली. विठ्ठलाचे पाय न सोडता त्यांच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं. कुणी गुरु नाही, काही परंपरा नाही, भक्तीचं वातावरण नाही. अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वर प्राप्ती करून घेतली. म्हणून कानोपात्रा अद्वितीय ठरते. तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं. माझा हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि